चिकोडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. चिकोडी येथील प्रभुवाडी शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पूजन करण्यात आले. त्यानंतर महिलांनी पाळणा विधी करून जन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी प्रशासनाकडून चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी व चिकोडीचे DYSP गोपालकृष्ण गौडर यांनी शिवरायांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित चिकोडीचे उपनगराध्यक्ष इरफान बेफारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशातील महान योद्धा असून त्यांचे आदर्श तरुणांनी आपल्या जीवनात अंगीकृत करावेत. मराठा समाजाचे नेते BR यादव म्हणाले, शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून स्वराज निर्माण केले आहेत. सर्व पालक व महिलांनी आपल्या मुलांचे चांगले संगोपन करून चांगले संस्कार देऊन मुलांना घडविले पाहिजे असे सांगितले. यावेळी समाजाचे नेते व नगरसेवक रामा माने बोलताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांच्यासारख्या अनेक महापुरुषांनी देसाई सरकार म्हणाले, शिवाजी महाराजांनी रयतेचे व सर्वसामान्यांचे राज निर्माण केले होते. त्यांच्यासारखा आदर्श राजा पुन्हा होणार नाही. तरुण पिढीला त्यांच्या आदर्शांची गरज असल्याचे सांगितले. यावेळी साक्षी जाधव यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर साक्षी विक्रम माने, प्रणाली निकम या मुलींकडून भाषण सादर करण्यात आले. चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सकाळी 9 वाजता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक व फोटोपूजन व पाळणा गीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळी बसव सर्कलपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे राजमुद्रा ढोल ताशा पथकाच्या वाद्याने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नगरसेवक अनिल माने, सिद्धेश्वर पाटील, ज्योतिबा खामकर, शबीर दानवाडे, अनिल यादव, अध्यक्ष विठ्ठल जाधव, ज्योतिबा खामकर, सुरेश जाधव, आप्पा खामकर, राम यादव, ॲडव्होकेट विनोद गोरे, रणजित चव्हाण, निवृत्ती माने, प्रवीण माने, शिवाजी ठाणेकर, बाळू मोहिते, सूरज पवार, शिवाजी पवार, सचिन माने व चिकोडी येथील सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी काशीनाथ सोळकुडे यांनी स्वागत व आभार व्यक्त केले. आज शिवाजी महाराज की जयंती के निमित्त आज जो फंक्शन किया गया है वो हमारे यहाँ पर उपस्थित हमारे चिकोडी के तहसीलदार कुलकर्णी सर, हमारे नगर सर रामा माने सर, अनिल माने सर, हमारे एडवोकेट यादव सर, हमारे सरकार सर, जितने भी हमारे यहाँ मंच पर उपस्थित है, मैं उनका नाम नहीं लेकर आगे बढ़ता हूँ. शिवाजी महाराज का आज जयंती के वक्त पर जो कार्यक्रम किया गया है, शिवाजी महाराज को जानने के लिए किसी इतिहास ये जानने के लिए किसी को मोहताज नहीं है. पूरी दुनिया जानती है कि वो एक कैसे राजा थे. आज हम लोगों को मैं बस यही बोलता हूँ कि तमाम भूगोली और तमाम समाज के लोगों को शिव जयंती की अंतिम शुभकामनाएं देते हुए और हम तमाम लोगों को यहाँ बुला के बहुत खुशी है. मैं तमाम मराठा समाज के लोगों को शुक्रिया अदा करता हूँ. मी युक्तीने लढलो आणि त्या कारणाने मी जिंकलं. ह्या पद्धतीनं कित्येक लोकांनी आणि ज्या वेळेला इंग्लंडचे असू दे किंवा परराष्ट्राचे जे मंत्री आले तर प्रथम रायगडाला भेट देण्याची इच्छा व्यक्त करतात. कारण जो इतिहास सर्व जगामध्ये सगळ्या प्रतिष्ठित राष्ट्रांनी पाळलेला आहे ते आम्ही तुम्ही सर्वांनी या शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांचा इतिहास वाचणं, त्यांचा खरा इतिहास वाचणं आणि समाजामध्ये तो इतिहास भिडवणं ह्या एका अनुषंगाने ही शिवजयंती साजरी करण्याचा मला योग येत असतोय. आणि यातनं आम्ही समाज प्रबोधन केलं पाहिजे. समाज प्रबोधन मधून शिवचरित्राची खरी शिवचरित्राची गाथा आम्ही सर्वांना सगळ्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. आणि इथंच मी एवढ्याला सांगतो, माता भगिनींनो, आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीला किंवा चांगल्या संस्काराला तुम्ही साथ द्या.
तसंच पुरुषांना आणि मुलांना युवकांना मी देतो. आज ज्या 3 मुली शिवाजी महाराजांचा इतिहास इथं समोर सांगितली, तर पुढच्या वर्षी आमच्या भावांनी युवकांनी सुद्धा समोर येऊन शिवाजी महाराजांचा इतिहास कथन करायला पाहायला मिळत आहे. आणि शिवाजी महाराजांचं इतकंच नव्हे तर शिवाजी महाराजांना की कुठल्या एका धर्माचे, कुठल्या एका जातीचे किंवा कुठल्या एका विशिष्ट समाजाचे त्यांनी राजे नव्हते, तर त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्याशी संगनमत करून घेऊन त्यांना जुळवून त्यांची जी कार्यकौशल्य होती ते जे शिवाजी महाराज होते ते फक्त आणि फक्त अन्यायाच्या विरोध, अत्याचाराच्या विरोधात व इतर ज्या काही दुष्ट पद्धती होत्या किंवा त्यामध्ये रयतांना त्रास देण्याचा असू दे किंवा हिंदू नारी शक्तीचा अपमान असू दे किंवा इतर कुठल्याही बाबतीत पाकशाही ज्या त्यावेळेला पाकशाही त्यावेळेला राज्य करत होता आणि त्या पाकशाही ज्या काही अन्याय करून ज्या जनतेला त्रस्त केलं जात होतं, अशा या पाकशाहीच्या पिंजऱ्यातून सोडवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. आणि जे शिवाजी राज्याचं एक शिवतोरण बांधून एक शिवाज निर्माण केलं. आणि शिवाजी महाराजांनी जे जे काही एक निपुण, समजा युद्ध म्हटलं तर सागरी युद्ध प्रथम जर कोणी निर्माता असेल तर शिवाजी महाराज असतील असं मी नाव घेतलं जातं. जर काही शेतसाराचा जर आता मी जे रयतांच्याकडून भाग धान्याचा भाग घेऊन त्यावेळेला केलेला होता, ते राजांनी ती पद्धत बंद करून शेतसारा म्हणजे आम्ही जे फाळा आम्ही घेतो आता गव्हर्नमेंट लँड रेव्हेन्यू म्हणून आम्ही हे करतोय, तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ती सुरुवात झालेलं. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे की तुम्ही गड कोल्हे जर बघितला आज रोजीच्या आणि किती दिवसाचं त्यांचं स्वप्न कसं होतं, तर स्वराज्याचं जे काही कार्य करायचं ते स्वराज्यासाठी करायचं आहे. आणि जे स्वराज्याचं काम करतोय ते प्रामाणिक व कित्येक ह्यासाठी म्हणजे पूर्ण प्रमाणात असं काम केलं पाहिजे. आणि रयताला कुणीही त्रास देऊ नये, रयताच्या काडीला सुद्धा हात लावायचं नाही, असं जे शासनबद्ध राजकारण शिवाजी महाराजांनी केलं. आणि जे युद्ध नीती त्यांची गनिमी कावा म्हणून आम्ही सर्वांनी सगळ्यांनी हे केलं, तर जगातील थोर मध्ये थोर राष्ट्रांनी सुद्धा त्यांचा गनिमी कावा आचरला. आणि कित्येक यामध्ये एक व्हिएतनाम म्हणून एक राज्य होतं, छोटस राज्य, अमेरिकेच्या सुद्धा ते अमेरिका सुद्धा जिंकू शकले नाही. आणि त्यामध्ये हे व्हिएतनामच्या राजाला विचारलं तर तुम्ही हा युद्ध कसं काय जिंकला, कसं करायचं, काय करायचं, ह्या गोष्टीसाठी सगळ्यांना एक 5-6 मीटिंग करून आणि 5-6 मीटिंगला सगळे 33 जण आलेत. वसपटीचे 11 जण, परभणीचे 22 जण, सगळेजण प्रत्येक मीटिंगला उपस्थित राहून काळजीपूर्वक एक घराचं काम समजून त्यांनी स्वतःचं काम बाजूला ठेवून शिवजयंती साजरी व्हावा ह्या निमित्तानं सगळेजण मिळून हे आज राबले म्हणताना हे कार्यक्रम आज सक्सेस झाले. आणि सगळ्या शिवभक्तांकडे कोण कोण राबले त्यांना अभिनंदन. आज छत्रपती शिवाजी महाराज आमचे 2 पुतळे, त्याच्यासाठी अनिल अण्णाला एक जोरदार टाळ्या असं वाजवा असं मी विनंती करतो. का म्हटलं तर इथं लाइटिंगचं जे काम आहे शिवाजी महाराजांवर ते अंधार पडत होतं, लाइटिंगचं इथलं काम आणि त्यांनी लाईटाचं उजेड पडवलेत. अनेक जण त्याला जोरदार. त्याच्याचबरोबर आमचे अनिल मोरे प्रत्येक जमाला अनिल मोरे स्वयंपाकचं काम आणि इथं काय तर उपीट होऊन दे, नाश्ता होऊन दे. जाणता राजा बघितला असणार, कारण जाणता राजा हा कार्यक्रम असा तर मी शिवाजी महाराजांच्याबद्दल काय सांगायचं होतं ते सूर्याला आव्हान केल्यासारखं आहे. तर तुम्हाला 2च गोष्टी सांगतो मी. जाणता राजांचा कार्यक्रम आम्ही आमचे उदयसिंहराव गायकवाड म्हणजे मामा कोल्हापुरात 13 कार्यक्रम घेतले होते त्यांच्या ट्रस्टसाठी. तर आमचे दादा वैचरण होते. तर म्हणजे शिवाजी महाराजांचं महत्व किती आहे
त्यांची ऍक्टिंग करणाऱ्याचं पण किती पॉवर आहे हे तुम्हाला सांगतो. मग आम्ही 4-5व्या कार्यक्रमाला VIP लाईनला सगळे बसलो होतो. त्याच्या सातारच्या राजमाता होत्या, कोल्हापूरच्या छत्रपती महाराज होते, त्यांच्या मिसेस होत्या, युवराज होते, आम्ही सगळे बसलो होतो. ज्या वेळेला महाराजांच्या ते राज्याभिषेकासाठी ते सगळे लवाजमा येतो तेव्हा ते सगळे भेटून आम्ही उभारून त्यांना मुजरा केलो. ऍक्च्युली ते शिवाजी महाराज नव्हते, तर इतकं शिवमय झालं होतं ते सगळं वातावरण, तर सगळ्यांनी उठून त्यांना मुजरा केला. तर असंच शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेब पुरंदरे लिखित आहे. तर बाबासाहेब पुरंदरेंनी जाणता राजा लिहिला, तर तो माणूस इतका ग्रेट, जिथनं लिखाण करण्यासाठी जिथनं शिवाजी महाराज घोड्यावरनं गेले होते तिथनं पायी जाऊन त्यांना सगळा इतिहास लिहिला. काय मोठा माणूस तो, 100 वर्ष असताना वाढले ते, तर किती ग्रेट माणूस बघा तो. त्या महाराजांनी घोडेस्वारी करत गेले, तिथून तो पायी जाऊन सगळा महाराजांचा इतिहास लिहिला. म्हणजे ते शिवचरित्र ऐकण्यात फार हे इंटरेस्ट असायचा. ते शिवचरित्र सांगायचे, जाणता राजा लिखित बाबासाहेब पुरंदरे. तर अशी माणसं होऊन गेली, त्याची नावं म्हणजे काय आता अजरामर आहेत. शिवाजी महाराजांबद्दल काय सांगतात, शिवाजी महाराजांना मी अनेकदा वंदन करून तुमच्या सगळ्यांचं 2 वाक्य मला बोलायला दिल्याबद्दल. असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, ज्यांना कितीही विशेषण लावले तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती. शब्दही पडतात अपुरे अशी शिवराय यांची कीर्ती. राजा शोभीनं दिसो जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले. या तोड दिनी माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी बाळराजांचा जन्म झाला. शिवनेरीवर एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न मनाशी धरून शिवरायांनी 1645 मध्ये मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्या काळी ज्याचे किल्ले त्याचे राज्य हे वाक्य सार्थ ठरून शिवरायांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचे धोरण बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. इथे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या खड्या कपाटांनाही 5 फुटे डोंगर